कुक शुक विथ गौरीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, तर मी तुम्हाला थंडगार असं फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं त्याची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर गोकुळचं फुल क्रीम दूध घेतलं आहे आणि ते असं 2 पार्टमध्ये घेतलं आहे. आता पातेल्यातलं दूध मी बॉईल करण्यासाठी ठेवत आहे आणि जे वाटीमध्ये घेतलं आहे त्यामध्ये कस्टर्ड पावडर ॲड करून घेणार आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची कस्टर्ड पावडर घेऊ शकता. मी इथे 2 चमचे कस्टर्ड पावडर ॲड केले आहे आणि ती व्यवस्थित अशी हलवून घ्यायची, त्याची गुठळी नाही झाली पाहिजे. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गरम करण्यासाठी जे दूध ठेवलं होतं त्याला उकळी आली आहे. त्यामध्ये आता मी 50 ग्राम साखर घातली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यामध्ये थोडंसं केसर, दुधाला आता व्यवस्थित अशी उकळी आली आहे. आपण जे कस्टर्ड ॲड केलं होतं ते आता थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम असं मिक्स नाही करायचं, नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. थोडं मिक्स करून असं हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे हे कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे. आता 3 ते 4 मिनिटं आपल्याला दूध अजून उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित. मला अशा प्रकारे एवढा थिकनेस हवा होता कस्टर्डचा, त्यामुळे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर ॲड केली होती. तुम्हाला जर अजून घट्ट हवं असेल तर तुम्ही 3 चमचेही ॲड करू शकता. आता हे कस्टर्ड जे रेडी झालं आहे ते मी रूम टेम्परेचरवर थंड करून घेत आहे. अशा प्रकारे मी पाण्यात ठेवलं आहे कारण ते लवकर थंड होण्यासाठी. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही बाहेरही ठेवू शकता. आता हे रूम टेम्परेचरला थंड झालं आहे. आता मी 1 तास हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आता 1 तास झाला आहे. मी इथे ॲपल, बनाना, पेअर्स आणि पोमग्रॅनेट कट करून घेतलं आहे. फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. फक्त पपया आणि वॉटरमेलन स्किप करा. ग्रेप्स वगैरे असं तुम्ही सगळे फ्रूट्स घेऊ शकता. इथे आपलं फ्रूट कस्टर्ड रेडी आहे. खूपच सोपी आणि लवकर झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. आता इथे मी थोडंसं टेस्ट इन्हान्ससाठी जेली आणि व्हॅनिला आईस्क्रीम ॲड करत आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. अशी ही ती कस्टर्ड खूप छान लागतं. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.